Praise the Lord. देवाला धन्यवाद. What a glorious time we are in this evening, किती सुंदर अशा समयामध्ये आज सायंकाळी आपण सर्वजण आहोत, where God is not going to deny any one of you. जिथे देव आपल्यातल्या कुणाला काही नाकारणार नाही. He is going to give you असा हा समय आहे की जिथे देव तुला मला आपल्याला सगळ्यांना देणार आहे. whatever is your heart's desire. जी काही तुमच्या मनातली इच्छा असेल Place it before God, ती देवासमोर मांडा, and God will do the impossible. म्हणजे देव तुमच्यासाठी अशक्य गोष्ट शक्य करेल. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Psalm 131 verse 2. स्तोत्र 131 आणि त्यातलं दुसरं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढू. सगळ्यांना निवेदन आहे, खाली बसून या सगळ्यांनी आतमध्ये बाहेर सगळीकडे आणि पवित्र शास्त्र उघडा. स्तोत्र 131:2. If you have got your Bibles, please open to Psalm 131 verse 2. स्तोत्र 131:2. सर्वांनी आपलं बायबल उघडा प्लीज. But I am content and at peace, as a child lies quietly in its mother's arms, so my heart is quiet within me. स्तोत्र संहिता 131:2 मध्ये लिहिलंय, खरोखर मी आपला जीव निवांत व शांत केला आहे. जसे दूध तुटलेले मूल आपल्या आईजवळ असते, तसा माझ्या ठाई माझा जीव दूध तुटलेल्या मुलासारखा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. The happiest and the safest place in the whole world for a little child is not in a toy shop. लहान लेकरासाठी सगळ्यात आनंदाची आणि सुरक्षित अशी जागा म्हणजे खेळण्याचं दुकान नव्हे, Not in a playground, किंवा कुठलं ग्राउंड मैदान खेळण्यासाठीचं असेल ते नव्हे, not in a big house, किंवा मोठं घर नव्हे, but तर it is on its mother's lap. तर त्या मुलासाठी सगळ्यात सुरक्षित आणि आनंदाची जागा त्याच्या आईच्या मांडीवर आहे. आमेन. Isn't it? हो की नाही? The greatest joy for a child is in its mother's lap. एखाद्या बाळासाठी सगळ्यात मोठी आनंदाची जागा त्याच्या आईची मांडी असते. Look around you. तुम्ही तुमच्या अवतीभोवती पहा. We are living in a world that is more connected, आपण अशा जगात जगतोय खरे की ज्या जगाचा आता सगळ्यांशी पटकन संपर्क लागतो. more entertained, या जगामध्ये अलीकडे सगळ्यांना सगळ्यांशी कधीही संपर्क साधता येतो. या जगात मनोरंजन आज हाताच्या टिपवर आहे. more advanced than ever before, आज जग फार प्रगत झालेलं आहे, and yet तरीही more restless than ever before. अशांती सुद्धा तेवढ्याच प्रमाणाने या जगात वाढली आहे. अगोदरपेक्षाही इनफॅक्ट अशांती जास्त वाढली आहे. People are searching for peace आज लोक शांतीच्या शोधात आहेत, like it's a missing treasure, की जणू काही ती शांती एक हरवलेला खजिना असेल तसं आज लोक शांतीच्या शोधात आहेत. and they are trying to fill the emptiness with everything that they can grab. आणि लोक प्रयत्न करतायत की जे काय हाताला मिळेल ते घ्यावं आणि त्यातनं आपल्याला शांती लाभावी. More money, जास्त पैसा, more relationship, जास्त नाती, more vacation, जास्त सुट्ट्या, more screen time, जास्त स्क्रीन टाइम म्हणजे मोबाईल वरचा टाइम, more shopping, जास्त शॉपिंग, more noise. जास्त आवाज, कल्लोळ, गोंगाट, गोंधळ. But no matter how much they get all these things, पण कितीही जरी माणसाला या सगळ्या आता मी सांगितलेल्या गोष्टी मिळाल्या, the restlessness is increasing day by day. तरी अशांती आणि अस्वस्थता दर दिवसाला वाढत चालली. तुम्ही लोकांची तोंड बघा, तोंड पाहिल्यावरती कळतंय की यांना शांती नाही. Man has no peace. आज माणसाला शांतीच नाही हो. He's restless. आज मनुष्य अस्वस्थ आहे, बेचैन आहे. He cannot sleep in peace. माणसाला शांतीची झोप येत नाही He रात्री. cannot even sit in peace. आज माणसाला शांतीनं स्वस्थ एका जागी 5 मिनिटं बसवत नाही. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 57 verse 20, यशया 57 अध्याय त्यातलं 20व वचन, but people who do know their God, परंतु ज्या लोकांना आपला देव ठाऊक आहे they are like the sea ते मात्र महासागरासारखे आहेत, that is never still. जो महासागर कधी शांत नसतो. It always churns up dirt and mud. आणि तो महासागर नेहमी किनारी चिखल फेकत असतो. And that's what we see today. आणि अलीकडे आपल्याला हेच पाहायला मिळतं. Souls are turning over. आज लोकांचे जीव बदलतायत. Souls are tossing over. आज लोकांचे जीव असे उचंबळून आल्यासारखे आहेत. Souls are never satisfied, आज लोकांचे जीव काही केल्या समाधानीच नाही. never settled. आज लोक खातात खातात पण समाधानी नाही, कमवतात कमवतात पण समाधानी नाही, स्थिर You- नाही, स्थावर नाही. You see it on the roads. तुम्ही रस्त्यावर पहा ना, People losing that temper over small things. रस्त्यावर चालताना आपल्याला कळून येतं की माणसं छोट्या छोट्या गोष्टींवरती किती रागवतात, You see it at work. चिडतात, मारामारी करतात. तुम्ही ऑफिसेस मध्ये पहा, Frustration just under the surface. सगळीकडे माणसांच्या तोंडावर वैतागवाडी लिहिलेली असते. सगळे वैतागलेले आहेत. You see it online. तुम्हाला ऑनलाईन सुद्धा पाहायला मिळेल.
constant fighting. ऑनलाईन पण तुम्ही जर फोन उघडला आणि आपलं काहीतरी स्क्रोल करत राहिला तर सारखी भांडणं झालेली दिसतात. हा याला मारतो, तो त्याला मारतो, ही हिला मारते, ती त्याला मारते. Mocking and blaming. थट्टा, मस्करी, दोष देणं, गुन्हा लादणं. You see it in the homes. आणि घरात पण पहा, Arguments that never end. आज घरामध्ये सुद्धा परिवारात फॅमिलीमध्ये एवढे वाद होतात की ज्या वादांना अंत नाही. Hearts that never rest. अशी हृदय की जी कधी स्वस्थ आणि शांतच नाही. People are just tired of everything. आज लोक सगळ्याला आणि सगळ्यांना दमलेले आहेत. They are spiritually worn out. आज लोक आध्यात्मिक रीतीनं तर थकलेलेच आहेत. Always moving, always scrolling. आणि नेहमी पुढे जायचं, काहीतरी करायचं, हातानं काहीतरी काम करायचं, नेहमी फोन घ्यायचा, स्क्रोल करायचं, काहीतरी बघायचं, Always comparing, always wanting, but never satisfied. काहीतरी पाहत राहायचं, काहीतरी ऐकत राहायचं, नेहमी काहीतरी हवं असतं पण समाधान कधी नाही. Bible says बायबल म्हणतं in Ecclesiastes 2 verse 11, उपदेशकाचा 2रा अध्याय त्यातला 11वं वचन, I looked at all I had done, मी जे सर्व केलं त्या सगळ्याकडे पाहिलं but it was all like chasing after the wind. पण ते सगळं वाऱ्यामागे धावल्यासारखं वाटलं. Nothing really made me happy. आणि मी कशातूनच खरोखर आनंदी होईना. Like a child crying for milk जसं एखादं लहान बाळ दुधासाठी रडतं ना, and always wanting more, आणि नेहमी त्या लहान बाळाला दूध अजून पाहिजे, अजून पाहिजे, but never really full. आणि कधी ते लहान बाळ तृप्त होत नाही. दूध म्हटलं की त्याला सारखं दूध पाहिजे. Because कारण what they truly need is not more. खरोखर माणसांना जे हवंय ते अजून जास्त नव्हे, They need real peace. तर त्यांना खरी खुरी शांती हवी आहे. ऍक्च्युली Man needs heavenly peace. आज माणसाला स्वर्गीय शांतीची गरज आहे. Not the kind you buy it from the world. आणि जगातनं जी शांती तुम्ही विकत घेताना त्या पद्धतीची शांती नाही, Not a peace that comes from a perfect day. किंवा जी शांती परिपूर्ण दिवसात नाही ते ती शांती नाही. But the kind that comes from knowing that you are loved, that you are accepted. पण अशी शांती की जी हे जाणण्यातनं मिळते की कुणाचं तरी माझ्यावर प्रेम आहे, मला स्वीकारलेलं आहे, हे जाणून जी शांती मिळते ती शांती. And once you know आणि एकदा तुम्हाला कळलं that you are safe, की मी सुरक्षित आहे, that you are in the safest of की hands, मी अगदी सुरक्षित हातांमध्ये आहे, then the soul doesn't need more stuff. मग जीवाला अजून काही जास्तीचं लागत नाही. It needs only more of God. मग त्या जीवाला जास्तीचा देव लागतो, गोष्टी नाही. More of God. त्या जीवाला मग जास्तीचा देव लागतो. Without God, देवाशिवाय you will never have perfect peace. कधी तुम्हाला परिपूर्ण शांती लाभणार नाहीये. सारखे तुमचे जीव अस्वस्थ, बेचैन, अशांतीनं भरलेले असतील. The moment you fix your eyes on God, पण ज्या क्षणाला तुम्ही तुमचे डोळे देवावर लावाल you will have perfect त्या peace. क्षणाला तुम्हाला परिपूर्ण शांती लाभेल. Perfect peace. अगदी परिपूर्ण शांती लाभेल. Peace is not found in the noise. बाकी शांती आवाजात, गोंगाटात, गप्पा मारण्यात, चॅटिंग करण्यात शांती नाही. It's found in the nearness to God. शांती देवाच्या जवळ जाऊनच लाभते बेटा. I'm telling you, you can scroll all day, मी सत्य सांगतो तुम्हाला, मी वेदीवर आहे. तुम्ही पाहिजे तर मोबाईल हातात घेऊन अख्खा दिवस स्क्रोल करा, but your soul will still be hungry. पण तुझ्या जीवाला तरी भूक लागलेलीच असेल. तू हे पाहिलं, तू ते पाहिलं, तू पिक्चर पाहिला, तू युट्यूब पाहिलं, तू फेसबुक पाहिलं, तू इंस्टाग्राम पाहिला, पण तुला शांती नाही. Yes. नाही. The world offers more and more, आज जग आपल्याला जास्त 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 देत राहतं, but you are not satisfied. पण तुला समाधान नाही. God offers enough, देव आपल्याला पुरेसं देतो and you are satisfied. आणि आपण समाधानी होतो. Praise God. आमेन. जग जास्त देऊन पण ते समाधान मिळत नाही. Stillness. शांतता. It's not weakness. शांतता म्हणजे कमजोरी नाहीये. It is strength in God's presence. शांतता म्हणजे देवाच्या सहवासातली ताकद आहे. शांत म्हणजे मला माहिती असतं माझा देव इथे हजर आहे. Today, आज right now, आता वेळेला you are sitting in the presence of God. तुम्ही देवाच्या सहवासात बसले आहेत. माहितीये देव इथे आहे, And that's why you have stillness in your heart. आणि म्हणून तुमच्या हृदयाला इथे शांती लाभली A आहे. peace is coming to your heart. एक शांती तुमच्या हृदयामध्ये येत आहे. A confidence is coming in your एक heart विश्वास तुमच्या हृदयामध्ये येत आहे that I am loved, की माझ्यावरती कुणाचं तरी प्रेम आहे, that I am accepted, मी कुणाला तरी आवडली आहे, मला स्वीकारलेलं that आहे, God will take care of it all. की देव सगळं सांभाळून घेणार आहे, मलाही सांभाळणार, माझं सगळं देव सांभाळणार. That's why म्हणून you came running for the meeting तुम्ही धावत धावत सभेला आलेले आहात, to meet God. देवाला भेटायला. Praise God. देवाला भेटायला. A quiet heart is louder than all the world's noise. एक शांत हृदय जगातल्या सगळ्या गोंगाटापेक्षा जास्त जोरात बोलून जातं बेटा. You are not made to chase after the wind. आणि मग तुम्हाला वाऱ्यामागे धावायला लागत नाही. You are made to rest in God. मग तुम्हाला देवामध्ये विसावा घ्यायला दिला जातो. You know, the sea never settles without the voice of the Creator. आणि महासागर निर्माणकर्त्याच्या आवाजाशिवाय
शांत होत नाही. Calm your heart, तुझं हृदय शांत कर. not with control, but with trusting in God. नियंत्रण ठेवून नाही, देवावर विश्वास ठेवून बेटा तुझं हृदय पहिलं शांत करते. हृदय फार अस्वस्थ आहे. When you fix your eyes on God, जेव्हा तू देवावर डोळे केंद्रित करशील, peace will settle in your heart. शांती तुझ्या हृदयामध्ये येईल आणि Because राहील. God is in control. कारण देव ताबा घेईल. God can take care of everything. देव सगळं काही सांभाळू शकतो. He created you. देवाने तुला निर्माण केलंय. He made you in His own देवाने image. तुला दिसायला त्याच्यासारखं आणि त्याच्या आवडीत निर्माण केलंय. Why are you afraid? कशाला एवढा घाबरतो? No man made you. कुठल्या माणसाने तुला निर्माण नाही केलेलं. God made you. अरे देवाने तुला निर्माण केलेलं आहे. And if He has brought you in this world, आणि जर देवाने तुला या जगामध्ये आणलेलं आहे, He will take care of तर you. देवाची जबाबदारी आहे. देव तुला सांभाळेल. घाबरायचं कशाला? Let not your hearts be troubled. तसं हृदयाला त्रास करून घेऊ नको. Bible speaks of a man whose name was David. बायबलमध्ये एका माणसाची नोंद आहे, ज्याचं नाव होतं दावीद. Imagine this man David. कल्पना करा, हा दावीद जो आहे, सगळ्यांनी बसल्या जागी ऐकायचं आणि चित्र रंगवा दावीद. Not as a king in the palace, आणि महालातला राजा म्हणून नाही, but as a man who has seen everything in life. पण एक असा माणूस दावीद की ज्या दावीदानं आयुष्यात सगळं पाहिलंय. He was once a young shepherd boy, आणि एकेकाळी तो एक लहान मेंढपाळ मुलगा होता. forgotten by the world. जग त्याला विसरून गेलेलं. Nobody knew him, कोणालाही माहित नव्हतं हा दावीद कोण, कुठचा काय. but God was lifting him up. पण देव त्याला हळूहळू वर आणत होता. He became a warrior, आणि मग तो एक योद्धा झाला. but then पण मग when he came in the limelight, जेव्हा दावीद प्रकाश होतात अशा हॅलोजनच्या फोकस खाली आला, he was hunted like a partridge on the mountain. त्याला मात्र डोंगरावरती पळवून टाकण्यात आलं. त्यानंतर He had been praised by crowds, कारण की लोकांच्या गर्दीनं त्याची स्तुती आणि कौतुक सुरू केलं. but his friends betrayed him. सगळ्या क्षेत्रांमध्ये तो चमकायला लागला. आणि मग त्याच्या मित्रांनी त्याच्याशी बेईमानी केली. David saw everything. त्याच्या मित्रांनी त्याला दगा दिला. तसं दाविदाने सगळं पाहिलं. He had seen victories. दाविदाने विजय पाहिले. He had also seen pain. दाविदाने वेदनाही पाहिल्या. He had seen sin. दाविदाने पाप पाहिलं. He had seen losses. दाविदाने नुकसानही He पाहिलं. also saw heartbreaks. दाविदाने हृदय तुटणं कशाला म्हणतात पाहिलं. And in all that, आणि या सगळ्यात David could have said, दावीद बोलू शकला असता why is this happening to me? की हे सगळं माझ्या आयुष्यामध्ये का होत आहे. Why only me? का फक्त माझ्या जीवनात असल्या गोष्टी घडतायत. Why only I am in trouble? का फक्त मलाच त्रास होतोय. When will this change? कधी हे सगळं बदलणार आहे माझ्या जीवनात. But then पण मग David does not shout at God. दावीद देवाकडे बघून ओरडत नाही. He does not question God. दावीद देवाला ओरडत नाही, देवाला प्रश्न टाकत नाही, He doesn't ask for anything. किंवा दावीद काहीच मागत नाही. He just whispers. दावीद फक्त कुजबुजतो. And what does he say? आणि काय म्हणतो, I'm calmed in my soul. माझ्या जीवात मी शांत आहे. I'm sitting on the lap of God. कारण मी देवाच्या मांडीवर बसलेलो आहे. God is my Mauli. देव माझी ख्रिस्त गुरु माऊली आहे. He is my God. देव माझी माऊली आहे. He देव is माझा my देव आहे. mother. देव माझी आई आहे, माता आहे, माय आहे. He says, तो म्हणतो, I have learned not to chase things too high for me. मी आता ज्या गोष्टी माझ्यासाठी फार उंच आहेत त्यांच्या मागे लागत नाही. I have stopped trying to understand everything. आणि सगळं काही समजून घ्यायचा प्रयत्न आता मी करत नाही की मला हे पण समजलं पाहिजे, ते पण समजलं पाहिजे, काही गरजेचं नाही. तो म्हणतो मी देवाच्या हातात सोडलंय. I'm not running anymore. मी आता पळत नाही, धावत नाही. I'm just resting in मी God. केवळ देवामध्ये विसावा घेत आहे. Amen. आमेन. It's like David saying, जणू काही दावीद असं म्हणतोय I used to be crying like a child, की एखाद्या लहान बाळासारखा मी एकेकाळी रडायचो always asking for something. आणि नेहमी काही ना काही मागायचो. But now आता I'm grown up. मी वाढलोय, मोठा I'm झालो. like a little child आता मी थोडा वाढलोय, त्या लहान लेकरासारखा आहे, who just wants to be close to you. ज्या लेकराला फक्त तुझ्या जवळ राहायचं आहे. Not for blessings, आशीर्वादांसाठी नाही, not for answers, किंवा कुठल्या उत्तरांसाठी नाही, just because you are my peace. केवळ तू माझी शांती, माझी आई, माझा बाप, सर्वस्व आहेस म्हणून मला तुझ्या जवळ राहायचं. Praise God. देवाला धन्यवाद. Why did David say this? मग दावीद का असं बोलला. What was happening in his life? त्याच्या जीवनात असं काय चाललेलं होतं की दावीद असं बोलला. Because he was going through hard times कारण तो अवघड प्रसंगातनं जात and he होता was trying to solve it on his own. आणि सगळ्या समस्या तो स्वतःच्या शक्तीवर सोडवायचा प्रयत्न करत होता, जे जमत नव्हतं. There were painful seasons in his life. फार वेदनामय, यातनामय समय त्याच्या जीवनात आला. People turned against him. लोक त्याच्या विरुद्ध झाला लागले. Life didn't make sense to लोकांनी him. त्याला सोडलं, यार दोस्तांनी त्याला सोडलं, जीवनाचा अर्थ लागेना. But instead of letting his heart go wild with fear, पण हृदय मात्र त्याने ना अगदी घाबरून मोकाट सोडायच्या ऐवजी he trained to be still. त्याने प्रशिक्षण दिलं स्वतःला की आपण शांत राहायचं देवात. He told his soul, तो आपल्या जीवाला सांगायचा की माझ्या जीवा शांत बस, माझ्या Calm जीवा down. शांत बस, शांत हो. हे माझ्या जीवा शांत हो. trust God. देवावर विश्वास ठेव. शांत बसा रे नाही, शांत हो रे स्वतःला.
See, we are so restless people. आपण एवढे बेचैन आणि अशांत लोक. Unless we do something, we are not satisfied. जोर आपण आपल्या हातांनी काहीतरी करत नाही तोवर आपल्याला समाधान मिळत नाही. But मी David करायला said, पाहिजे. पण दावीद म्हणतो let me now sit नको, silent. आता मला Let शांत, God work for me. आता देव माझ्यासाठी कार्य करू दे. Let me sit like a child in my mother's arms. आता मला एखाद्या लहान बाळासारखं आईच्या मांडीवर, आईच्या बाहूत, खांद्यावर बसू दे. This was not easy. आणि हे सोपं नव्हतं. It's not automatic. हे काय आपोआप होत नाही. He says, तो म्हणतो I have learned to calm myself. मी शिकून घेतलंय स्वतःला शांत करणं. म्हणजे त्याला शिकावं लागलं. It took practice. म्हणजे सवय लागली, सवय करून घ्यावी लागली. It took surrender. त्याला संपूर्ण समर्पण करावं लागलं देवाला. And then he saw the beautiful thing. आणि मग सुंदर गोष्ट त्याने पाहायला सुरुवात केली. The moment he trusted on God, ज्या क्षणाला त्याने खराखुरा देवावर विश्वास ठेवला, God started working on his behalf. देवाने त्याच्या वतीनं काम सुरू केलं. God started removing him from every trouble. देवाने त्याला सगळ्या त्रासातनं बाहेर काढायला सुरुवात केली. That is the miracle you should expect tonight. तो चमत्कार आज रात्री तुम्ही लोकांनी अपेक्षित ठेवायचा. Instead of spinning at your wheels, म्हणजे स्वतःचं चाक स्वतःच गोल गोल फिरवायच्या ऐवजी learn to be calm. शांत बसायला शिका. Say, म्हणा, I'll be calm. मी शांत राहणार आहे. I will sit मी बसणार with my God. माझ्या देवासोबत. I will sit मी बसणार in peace शांतीनं and let God handle my case. आणि देवाला माझं सगळं सांभाळू दे. And see how the healing will take place. आणि बघा कसं आरोग्य मिळेल. All the sickness that you're going through also will vanish. हा जो सगळा आजार पाजार तुम्हाला होतोय तो सुद्धा सगळा निघून जाईल. Praise God. हा अर्धा तो नसते उद्योग करून टेन्शन घेऊन आलेला आहे. Yes. Most of our sickness come because of restlessness. आणि आपले जास्तीत जास्त आजार आपल्याला शांती नाही, आपण अस्वस्थ आहे, आपण बेचैन आहे म्हणून तो होतात. In our world today, या अलीकडच्या आपल्या जगात our hearts are always busy running, worrying, comparing. आपली हृदय सारखी व्यस्त असतात. कधी त्या हृदयाला टेन्शन आहे, कधी त्या हृदयाला काळजी आहे, कधी ते हृदय एकमेकांशी तुलना करतंय. त्या हृदयाला शांतीच नाही. But David teaches us something very powerful. पण दावीद काहीतरी अतिशय सामर्थ्यवान आपल्याला शिकवतो. He says, calm down. आणि म्हणतो शांत, थोडा शांत हो. Sit in the lap of God देवाच्या मांडीवर बस आणि शांत हो. and trust on Him. आणि देवावर विश्वास ठेव. Praise God. देवाला धन्यवाद. Peace is not the absence of problems, आणि शांती म्हणजे आपल्याला समस्या नाहीत असं नव्हे. but peace is learning to be still with God. शांती म्हणजे देवाच्या मांडीवर बसून स्वस्थ राहायला शिकणं. Just like a child feels safe in the mother's arms, जसं मी आता सांगितलं, एखाद्या लहान बाळाला त्याच्या आईनं त्याला कडेवर उचललं की सुरक्षित वाटतं. we feel safe in God's love. तसं देवाने आपल्याला कडेवर उचललं आणि देवाचं प्रेम आपल्यात असलं की आपल्याला सुरक्षित वाटतं. Even when life doesn't make sense, आणि मग जीवनाला अर्थ जरी लागत नसला की काय सगळा गदारोळ माजला माझ्या जीवनाला तरी God चालतं. can take care of you. तरी देव आपल्याला सांभाळेल. Amen. तरी देव तुला सांभाळेल. God can take care of the whole world. संपूर्ण जगाला देव सांभाळेल. If the whole world comes to जर God, संपूर्ण जग देवाकडे आलं तर अख्ख्या जगालाही देव सांभाळेल. people are restless tonight आज रात्री मात्र लोक अशांत आहेत and troubled about anything and everything. आणि लोकांना सगळ्याच गोष्टींचं टेन्शन येतं. लहान काय मोठं काय सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेतात माणसं. दुसरं काही करतच नाहीत. God can run the world without your worrying. अहो पण जग देव मात्र जग तू टेन्शन न घेता चालवू शकतो. Yes. Oh. He can run without your interfering. देव आहे तो. तुझी लुडबुड आणि मध्यस्थी देवाला गरजेची नाहीये. तो चालवेल अख्खं जग. Even before you were born, He was running the world. अरे तू जन्माला यायच्या अगोदर देवच जग चालवत होता ना. तुला असं वाटतं नाही नाही माझ्याशिवाय होणार नाही, माझ्याशिवाय होणार नाही. सगळं होत आहे, काय होत नाही असं नाही. Praise God. तो बसलाय वरती. One day, एके दिवशी 2 little birds were sitting on a tree branch. दोन लहान पक्षी एका झाडाच्या फांदीवर बसले होते. Suddenly, अचानक thunder rolled. गर्जना झाली, काही वादळ आलं The sky got dark, आणि आकाश भरून आलं. and one of the birds, एक पक्षी it flipped upside down, असा उलटा झाला. legs up in the air, त्याचे पाय असे आकाशात, like 2 small antennas, म्हणजे दोन lifted अँटेना up, असे वरती गेल्यासारखे त्याचे पाय गेले वर. and it was trembling. आणि तो पक्षी थरथरायला लागला. And so his friend bird looked over and chirped. तर त्याचा जो मित्र पक्षी होता शेजारी त्याने पाहिलं आणि तो चिवचिव करायला लागला And said, आणि म्हणाला, what in the feathers are you doing? अरे काय करतोय तू? The upside down bird shouted its thundering. तर तो उलटा झालेला पक्षी गरजला आणि म्हणाला, म्हणाला, don't you know तुला it's thundering now? तुला माहित नाही का किती गरजतंय? What if the sky falls down? आकाश खाली पडलं तर Somebody is going to get hurt. कोणाला तरी लागेल ना. And so somebody's got to hold it up. तो कोणीतरी आकाश धरलं पाहिजे ना. The other bird, तर दुसरा पक्षी it blinked slowly.
हळूच असं डोळा हे करून and it said, म्हणाला are you going to hold this whole sky with your tiny bird feet? तू आकाश धरणार आहेस तुझ्या या छोट्याशा 2 पायांनी. He said, yes, तो म्हणतो हा धरणार आहे. I may be very small, मी असीन फार लहान but I am responsible. पण माझी जबाबदारी आहे. This is my calling. माझ्या जबाबदारी आहे, माझे पाचारण आणि कॉलिंग आहे. I shall protect the whole world. मी संपूर्ण जग सुरक्षित ठेवणार आहे I can save millions of lives. आणि करोडो जीवन मी वाचवणार आहे. If I can only hold the sky if it falls. जर फक्त आकाश पडलं आणि मी ते असं धरून ठेवलं ना तर. The other bird said, तर दुसरा पक्षी बोलला bro, your weight is not even 100 grams. की ब्रो तुझं 100 ग्रामचं वजन आहे. अलीकडे म्हणतात ना ब्रो तसं ब्रो तू 100 ग्राम काय. You can't even lift a small twig without panting. अरे एखादी छोटीशी अशी काटकी तुला उचलायला होत नाही. तुझा श्वास फुलतो. Let go. जाऊ दे. You are not in charge of the sky. तू काय आकाशाचा मालक किंवा ताबेदार नाहीयेस. You are not God. तू देव नाहीयेस. You are just a tiny sparrow. अरे तू लहान चिमणी आहेस. And God is not asking you to be the savior आणि देव of नाही the तुला world. सांगत आहे की अख्ख्या जगाचा आणि आकाशाचा सगळ्याचाच मुक्तीदाता तू हो. He's got the sky. त्याच्याकडे आकाश आहे. You just need to stay in the nest of peace and chirp in faith. तू फक्त शांतीनं भरलेल्या घरट्यात राहा आणि विश्वासानं चिवचिव कर. Praise God. बस. Put your bird feet down. तुझे पाय खाली ठेव. God's got the gravity. कारण देवाकडे गुरुत्वाकर्षण आहे. You don't need to be a sky holder. आणि तू नाही आकाश धरायची गरज. You just need to be a sky watcher. तू फक्त आकाशाकडे पाहायची गरज आहे. Praise God. आमेन. How needlessly we also worry. तसं गरजेविना आपण सुद्धा किती काळजी करतो ना. It is useless worrying about the impossible. काय फायदा ज्या अशक्य गोष्टी आहेत त्यांची काळजी करून त्या गोष्टी सुटणार आहेत का. नाही. Let God handle it. देवाला करू दे ना. देवाला हाताळू दे ना. आपल्याला काय करायला जमणार आहे टेन्शन घेऊन. काही नाही ना. Faith means sitting pretty, not flapping, not frantic. विश्वास म्हणजे एका जागी शांत बसून राहणं. उगी फडफड 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 नाही करणं. Let go, sit up. दे देवाच्या हातात सोडून छान बस व्यवस्थित. Like the bird chirp and trust in God. आणि जसं तो पक्षी चिवची करतो देवावर विश्वास ठेवतो तसा शांत बस एका जागी आणि देवावर विश्वास ठेव. Trust the one who made the sky. ज्याने आकाश निर्माण केलाय त्याच्यावर विश्वास ठेव. Stop trying to hold up the world with your worries. आणि संपूर्ण जग तू टेन्शन घेऊन तुझ्या हातात धरून ठेवायचा प्रयत्न करू नको कारण ते शक्य नाही. You are not built to hold the sky. तुला काय आकाश धरायला बनवलेलं नाही. You are built to rest under the sky. तुला आकाशाखाली विसावा घ्यायला बनवलंय. Praise God. Amen. So trust in God. तर देवावर विश्वास ठेवा. And your restlessness will go tonight. म्हणजे आज रात्री तुमच्यातली अशांती आणि बेचैनता निघून जाईल. Your restlessness will go tonight. आज रात्री तुमच्यातली अस्वस्थता निघून जाईल. At night just say, रात्री फक्त म्हणायचं Lord, I'm sleeping. झोपायच्या आधी म्हणायचं दे बाप्पा मी झोपत I आहे. cast all my cares upon you. माझ्या सगळ्या काळज्या मी तुझ्यावर टाकत आहे. You take care. तू सांभाळ. And God will take care. आणि देव सांभाळेल. Amen. देव सांभाळेल. तो देव आहे. Praise God. आमेन. And that's the reason why Jesus came on this earth. आणि याच कारणास्तव येशू ख्रिस्त या जगात आले ना. To take care of all your needs. तुमच्या सगळ्या गरजा सांभाळायला आले. To take care of all your worries. तुमच्या सगळ्या काळजांना सांभाळायला आले. Praise God. देवाला धन्यवाद. Your restlessness will go tonight if you give your heart to Jesus. आज रात्री तू तुझं हृदय येशूंना दिलं तर तुझी सगळी अस्वस्थता जाईल. तुम्ही बघा लोक फार अस्वस्थ असतात अलीकडे. 1 मिनिट म्हणून स्वस्थ बसवत नाही लोकांना. And once you invite Jesus in your heart, पण एकदा का तुम्ही येशूंना आपल्या हृदयात घेतलं everything will change. सगळं बदलेल. What feels heavy tonight, आणि आज रात्री तुला जे जड वाटतंय the moment you accept Jesus, ज्या क्षणाला तू येशूंना स्वीकारशील you will feel very light. त्या क्षणापासून तुला हलकं वाटायला लागेल. Everything will become light. आणि सगळं हलकं होऊन जाईल. What feels impossible, आणि जे काही अशक्य असेल God will make a way. ते सगळं देवाप्त्यातनं मार्ग काढेल. He will work for you supernaturally. देव तुझ्यासाठी अलौकिक रीतीनं कार्य करेल. The stubborn people don't want to come to God. पण काय होतं माहितीये जी माणसं जिद्दी आणि हट्टी असतात ना त्यांना देवाकडे यायला आवडत नाही. But the humble will come. पण नम्र माणसं येतात And देवाकडे. God will open miracle doors for them. आणि अशा माणसांसाठी देव चमत्कारिक दरवाजे उघडेल. He will stand by you. त्यांच्या बाजूने देव उभा राहील. You will no longer feel like an orphan. आणि मग तुम्हाला अनाथ बाळासारखं वाटणार नाही. Praise God. देवाला Because धन्यवाद. God will be by your कारण side. देव तुमच्या बाजूने उभा राहील. Jesus said येशू बोलले in John 14 verse 18, योहान 14:18 I will not leave you orphans. मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. I will come to you. मी तुमच्याकडे येणार आहे. He said, I will come to you. मी तुमच्याकडे येणार आहे. And that's what he did. आणि देवाने तेच केलं.
2000 years back, येशूंनी तेच केलं. 2000 वर्षांपूर्वी Jesus came on this earth. येशू या जगात आले. He took the sins of all mankind, संपूर्ण मानवजातीचं पाप त्यांनी घेतलं. died on the cross of Calvary, काल्वरी नावाच्या वधस्तंभावर मरण पावले. and he rose on the third day. मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाले. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus is alive today. आज येशू जिवंत आहेत बेटा. There is no prophet who is alive today. एकही संदेश आज जिवंत नाही. You know, there is no greater man than a prophet. आणि संदेश त्यापेक्षा मोठा कोणी मानव नसतो. There is no greater man than a saint. किंवा एखाद्या संतापेक्षा कोणी मोठा मानव नसतो. And what if he dies? आणि जर तो मरण पावला Is he great? तर तो महान आहे का? Everybody dies. सगळेच मरतात ना. A prophet also dies. संदेशटाही A मरतो, saint also dies. संतही मरतो, आम But- आदमी पण मरतो. But Jesus alone died and rose again. पण येशू एकटे असे जे मरण पावले आणि परत जिवंत झाले. So you tell me who is that? मग तुम्ही मला सांगा येशू कोण आहेत? He's greater than any prophet म्हणजे on this येशू earth. कुठल्याही संदेशापेक्षा मोठे झाले ना या जगातल्या. That's why I seek his face every day. आणि म्हणून मी येशूंचं मुख रोज शोधतो. He who has life ज्याच्याकडे जीवन आहे will give me life. तो मला जीवन देईल. He who is alive जो जिवंत आहे will keep me alive. तो मला जिवंत ठेवेल. है ना? Praise God. किती सिंपल आणि किती साधा आहे. जो जिवंत आहे तो मला जिवंत ठेवेल. My wife and I, मी आणि माझी बायको we pray together every day, आम्ही रोज एकत्र प्रार्थना करतो. especially at night. आणि खास करून रात्री We don't end the day without a single worry. आणि दिवसाची अखेर आम्ही प्रार्थना केल्याशिवाय करत नाही. टेन्शन घेऊन तर अजिबात नाही. We end it by inviting God in our troubles. दिवसाची अखेर आम्ही येशूंना आमंत्रित करून करतो की दे बाप्पा जे काय आम्हाला त्रास होत आहेत त्या सगळ्यामध्ये तू ये. Because कारण we know how the world is. आम्हाला माहितीये ना जग कसं आहे. We know how the people are. आम्हाला माहितीये ना लोक कसे आहेत. They may smile outside, लोक बाहेर न हसतील, inside they are full of evil. आतून ते वाईटाने भरलेले पण असू शकतात. कुणाला माहितीये चेहऱ्यावर एक आतून एक. Filled with jealousy and hatred. ईर्ष्येने भरलेले असतील, तिरस्काराने भरलेले असतील. They will want to harm you. आणि लोकांच्या मनात इच्छा होईल की तुम्हाला इजा करावी, मारावं. They will shake your hand, लोक तुमचा हात मिळवतील येऊन but secretly wait to hurt you. आणि गुप्तपणे तुम्हाला कुठेतरी काहीतरी इजा होईल, त्रास होईल असं वागतील. They may go through all their religious motions, आणि लोक त्यांच्या सगळ्या धार्मिक विधी प्रथा पाळणार attend every event, आणि सगळ्या घटनांमध्ये जाणार, सगळ्या इव्हेंटला जाणार, sing all godly songs, सगळं साजरं करणार, सगळी भक्तिमान गाणी गाणार. but the hate hasn't left them. पण तिरस्कार गेलेला नाहीये मनातनं. The jealousy still burns in their heart. ईर्ष्या अजून पण आहे, जळतात नुसते आतमधून. Bible says बायबल म्हणतं in 2 Timothy 3 verse 5, 2 तिमोथी 3 अध्याय 5 वचन, they will act as if they serve God, असं वागतात की जणू ते देवाची सेवा करतायत. but they will not let his power change them. पण देवाच्या सामर्थ्याला ते स्वतःला बदलूच देत नाहीत. Stay away from them. अशा लोकांपासून लांब राहा. Let me tell you tonight, आज रात्री मला तुम्हाला सांगू द्या, you don't need more religion. तुम्हाला अजून जास्त धर्माची गरज You नाहीये. don't need another new religion. तुम्हाला अजून एका नवीन धर्माची गरज नाही. You need God. तुम्हाला देवाची गरज आहे. ऍज सिम्पल ऍज दॅट. You need God. तुम्हाला देवाची गरज आहे आणि त्यात काही चुकीचं नाही. Religion has not changed any man's heart, धर्माने कुठल्याही माणसाचं हृदय बदललेलं नाहीये. but पण God has changed people's hearts. देवाने मात्र लोकांची हृदय बदललेली आहे. You don't need another good feeling. तुम्हाला अजून काहीतरी चांगली भावना गरजेची नाहीये. You don't need another image. तुम्हाला अजून कुठल्या प्रतिमेची गरज नाहीये. You don't need another ritual. तुम्हाला अजून कुठल्या विधीची प्रथेची गरज नाहीये. You don't need more passion. तुम्हाला अजून आवेशाची पण गरज नाही. You need the real living God. तुम्हाला खऱ्या जिवंत देवाची गरज आहे. The God who made the heavens and the earth. ज्या देवाने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली. Once you come in contact with the living God, आणि एकदा जिवंत देवाशी तुमचा संपर्क लागला your life will change. की तुमचं जीवन बदलेल. You will never fight. आणि तुम्ही भांडणार नाही. You will never destroy anybody. अजिबात तुम्ही कोणाचा नाश करणार नाही, मारामारी करणार नाही, प्रत्युत्तर करणार नाही. Bible says बायबल म्हणतं in Jeremiah 10 verse 10, इर्मिया 10:10, but the Lord is the true God. पण परमेश्वर खरा परमेश्वर आहे. He is the living God, तो जिवंत देव आहे. the King forever and ever. कायमचा आणि कायमचा राजा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. If you have been doing 1,000 devotions तुम्ही हजारो पद्धतीनं जर काही भक्ती करत आलेली and असाल your heart hasn't changed, आणि तरी आजपर्यंत तुझं हृदय बदललेलं नसेल, then maybe you haven't met the true God yet. कदाचित खऱ्या देवाला अजून तू भेटला नसशील. Because कारण when you meet the real God, खऱ्या देवाला एकदा आपण भेटलो, even just
once, मग एकदा जरी भेटलो it changes you inside out. त्यातून आतून बाहेरून आपलं हृदय बदलून जातं, आपण अख्खेच्या अख्खे बदलतो. Praise God. देवाला धन्यवाद. Those who have been alcoholics, their life changes. जे दारूचं व्यसन करत होते त्यांचं जीवन बदलतं. Last week you heard गेल्या आठवड्यात तुम्ही ऐकलं असेल, that person was an alcoholic. एक माणूस आला, त्याने साक्ष दिली की मला दारूचं व्यसन होतं, One touch of Jesus, पण येशूंचा मला एक स्पर्श झाला he has stopped drinking आणि altogether. माझं दारूचं व्यसनच गेलं, मला अजिबात आता प्यावंसं वाटतच नाही. When you meet God, असं होतं जेव्हा आपण देवाला भेटतो your depression goes, तेव्हा नैराश्य जात, your pain goes, वेदना जातात, your restlessness goes, अशांती जाते, your anxiety goes, टेन्शन जातं, your sorrow goes, दुःख जातं, your bitterness goes, कडूपणा जातो, your pain goes, वेदना जातात, your tears go. अश्रू जातात There is only आणि joy फक्त आनंद 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 राहतो and fullness of आणि joy. आनंदाची परिपूर्णता येते. Bible says बायबल म्हणतं in Ezekiel 36 verse 26, यज्ञकेलचा 36वा अध्याय 26वा वचन, God is saying, ते बोलत आहे, I will give you a new heart ते म्हणतो मी तुला नवीन हृदय देईन and put a new spirit in you. आणि तुझ्या आत मी एक नवीन आत्मा घालीन. I will remove the heart of stone तुझं जे दगडासारखं हृदय आहे ना ते मी काढीन and give you a soft heart of flesh. आणि मी तुला एक मांसमय मऊ हृदय देईन, Praise God. अगदी मऊ हृदय देईन. If you come for the Saturday blessing meeting जर तुम्ही शनिवारच्या आशीर्वाद सभेला आलात and something shifts deep inside you, आणि तुझ्या आतमध्ये समजा काहीतरी तुला जाणवलं if your heart softens, आणि तुझं हृदय समजा मऊ झालं, if peace enters your storm, शांती तुझ्या वादात आली, if forgiveness rises in you, क्षमा तुझ्यामध्ये आली, where there was only hatred, जिथे फक्त तिरस्कार होता तिथे जर क्षमा आली when your curses turn into blessings, आणि तुझे सगळे शाप जर आशीर्वादात बदलले, when your sorrows turn into joy, दुःख तुझं सगळं जर आनंदात बदललं, then you haven't just attended a meeting, मग तुम्ही एका फक्त सभेला आला होता असं म्हणू नका, you have met the true God. तुम्ही खऱ्या देवाला भेटून गेला असं म्हणा, कारण हे सगळे बदल देवच करू शकतो. Amen. Amen. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Psalm 34 verse 8, स्तोत्र संहिता 34:8, taste and see that the Lord is good. चाखून पहा देव चांगला आहे. Taste and see that the Lord is good. अहो चाखून तर पहा देव चांगला आहे. Blessed is the one who trusts in him. आणि जो माणूस देवावरती विश्वास ठेवतो तो आशीर्वादित आहे. Your life is going for a change now. तुझं जीवन आत्ता बदलणार आहे. A new change is coming. एक नवीन बदल येत आहे. In your life, in your condition. तुझ्या जीवनात तुझ्या अवस्थेत एक बदल येतोय. Jesus has the power to do it. कारण येशूंकडे सामर्थ्य आहे सगळं करायचं. Don't cry anymore. अजिबात आता रडायचं नाही, Don't weep anymore. रडत बसायचं नाही, Don't grumble anymore. तक्रार कुरकुर करायची नाही, Just trust him. केवळ देवावर विश्वास ठेवायचा. Bible says बायबल म्हणतं in John chapter 4 योहानाचा 4था अध्याय verses 46 to 53, 46 ते 63 वचन, a royal official, एक शाही अधिकारी, he had a big problem. त्याला फार मोठी समस्या झाली. एक होता शाही राजकीय अधिकारी, His son was very sick. त्याचा मुलगा फार आजारी पडला The boy was close to death आणि तो मुलगा मरायला ठेपला, and nothing was working. काहीच होईना, बरा होईना. Then the father heard that Jesus was in Cana, मग त्याच्या वडिलांनी ऐकलं की येशू ख्रिस्त काना नावाच्या गावात आलेत. and so he didn't wait. मग त्यांनी वाट नाही पाहिली. He ran 20 miles त्याचे वडील 20 मैल धावत गेले. from Capernaum to Cana. कफरनहूम गावातनं काना गावी 20 मैल गेले. 20 miles. 20 मैल धावत धावतच गेले. People will go to any place if they can meet somebody true. लोकांना जर खरोखर कोणीतरी खरं भेटणार असेल ना, तो लोक किती अंतर धावून पळून जायला तयार असतात. In this place, या जागेत people come from Karnataka, लोकं from कुठून Punjab, येतात. from where all they come. या जागेमध्ये लोक गुजरात काय, राजस्थान काय, कर्नाटक काय, पंजाब काय, सगळीकडनं येतात. They are watching me online from आणि मला every ऑनलाईन corner. बघतात, मला काना कोपऱ्यातनं अख्ख्या जगातनं लोक पाहतात. Once you meet the true one, एकदा तुम्हाला तो खरा भेटला ना, you will never turn. मग आपण वळत नाही. And Jesus is that true one. आणि येशू तो खरा आहे. Amen. आमेन. And this official begged Jesus, आणि मग या अधिकाऱ्याने येऊन येशूंना जणू काही भीक मागितली please come and heal my son. की प्लीज येऊन माझ्या मुलाला बरं करा. That means he wanted Jesus to walk 20 miles back with him. याचा अर्थ त्याची इच्छा होती की येशूंनी 20 मैल परत त्याच्यासोबत चालत जायचं. What did Jesus do? मग येशूंनी काय केलं? Jesus didn't walk back with him. येशू त्याच्यासोबत चालत चालत गेले नाहीत. He simply said, येशू एवढंच बोलले, go home. तू घरी जा, Your son will live. तुझा मुलगा जगणार आहे, तू घरी जा. Yes, it says in John 4 लिहिलंय. verse 50, योहान 4था अध्याय 50वा वचन लिहिलेलं आहे go home. की घरी जा, Your son will live. तुझा मुलगा जगणार आहे, तू घरी जा. The man stood there. तर तो अधिकारी तिथेच उभा राहिला. He was shocked at such a statement, त्याला धक्का बसला हे विधान ऐकून की but, गुरुदेव, but he believed. पण त्याने विश्वास ठेवला, And he turned around गेला
and went home गेला, घरी गेला. by faith, विश्वासाने, not by sight. दृष्टीला जे दिसतंय त्याने नाही, विश्वासाने घरी गेला. You have to also go home tonight by faith. तसं आज रात्री तुम्ही लोक पण विश्वास ठेवून घरी जा, That I have met Jesus. की मी येशूना भेटलोय. Now everything will be good. आता सगळं चांगलंच होणार आहे. Praise God. आमेन. While he was still on the way, आणि हा अधिकारी घरी परत जाताना रस्त्यातच his servants ran to him त्याचे चाकर त्याच्याकडे धावत आले and they said, आणि म्हणाले, Master, गुरुदेव, your son is alive. की तुमचा मुलगा चांगला झालाय, जिवंत आहे, व्यवस्थित आहे, He is getting better and better. चांगला व्हायला लागलाय, त्याला बरं वाटायला लागलंय. The father was so happy वडिलांना आनंद झाला की ती बातमी त्यांच्या कानावर आली. and he asked, मग त्याने विचारलं when did this happen? की कधी झालं हे. They said, तर ते चाकर म्हणाले, at 1 o'clock in the afternoon yesterday. दुपारी 1 वाजता, काल दुपारी 1 वाजता तुमचा मुलगा उठला आणि त्याला बरं वाटायला लागलं. And the father realized आणि मग त्या अधिकाऱ्याला कळलं, that it was the exact moment Jesus had spoken to बरोबर him. त्याच वेळेला येशू त्याच्याशी बोललेले होते आणि म्हटले होते की तू घरी जा, तुझा मुलगा जगणार आहे. At 1 o'clock Jesus had said. काल रात्री 1 वाजताच येशू मला म्हणाले होते की तू घरी जा, तुझा मुलगा जगणार आहे. And when he went home, आणि मग हा जेव्हा घरी आला, surely his son was completely healed. नक्की त्याला त्याचा मुलगा अगदी बरा झालेला, हसताना खेळताना दिसला. Right then, मग तिथेच he and his whole family believed in त्याच Jesus. वेळेला त्याने आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीने येशूंवर विश्वास ठेवला. Praise God. देवाला धन्यवाद. One word from Jesus can change everything. येशूंच्या मुखातला एक शब्द सगळं काही बदलू शकतो. You may not see the answer yet, आणि तुम्हाला अजून उत्तर कदाचित दिसत नसेल, but the moment Jesus speaks, पण ज्या क्षणाला येशू बोलतात the miracle begins. त्या क्षणाला खरं म्हटलं तर चमत्कार सुरू होतो. Even while you will go home, आणि तुम्ही घरी जाताना सुद्धा, you will hear good news. घरी जातानाही तुम्हाला काहीतरी चांगली बातमी ऐकायला मिळेल. Faith is trusting in His word. विश्वास म्हणजे त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवणं आहे बेटा. Even when you haven't seen it yet. आणि जरी तुम्हाला अजून ते दिसलेलं नसलं, The father did not see it with his eyes. बघा त्या मुलाच्या वडिलांना अजून दिसलं नव्हतं स्वतःच्या डोळ्यांनी, He didn't see his son playing. आणि तो मुलगा खेळताना हसताना त्याला दिसला नव्हता. At least today with the mobile you can show, see your son is playing. कमीत कमी आजच्या जमान्यामध्ये आपल्याला लगेच दिसतं तरी, कारण मोबाईल वरती ते लोक व्हिडिओ कॉल करून देतात, तर आपल्याला पाहायला मिळतं की हा तो खेळायला लागला, हसायला लागला. This father could not see, या वडिलांना कुठे काही दिसत होतं, but he believed in the words of Jesus. पण येशूंच्या शब्दांवर त्याने विश्वास ठेवला. Tonight believe आज रात्री तसं तुम्ही विश्वास ठेवा that Jesus is speaking to you. की येशू तुमच्याशी बोलतायत. My son, माझ्या मुला, your life will be made. तुझं जीवन बनणार My आहे. son, माझ्या मुला, you will come out of debt. तू तुझ्या कर्जातून बाहेर येणार आहेस. तू तुझ्या कर्जातून बाहेर येणार आहेस. माझ्या मुला, You will be healed. तू बरा होणार आहे. My son, माझ्या मुला, my daughter, माझ्या मुली, you will be delivered. तुला सुटका मिळणार आहे. This is God speaking to you. हे देव बोलतोय तुमच्याशी. Praise God. देवाला धन्यवाद. When Jesus speaks, येशू जेव्हा the बोलतात miracle starts even if you can't see it yet. तेव्हा चमत्कार घडायला सुरुवात होते. आपल्याला दिसत नसले तरी सुद्धा One word from God एक शब्द देवाकडनं आलेला is stronger than 1,000 worries. हजारो काळजांपेक्षा बलवान असतो. Praise God. देवाला धन्यवाद. Faith always walks home विश्वास नेहमी घरी जातो before answer shows up. आणि उत्तर दिसण्या अगोदर विश्वास असतो, घरी गेलेला असतो. Praise God. देवाला धन्यवाद. You don't need proof when you have a promise from Jesus. येशूंकडनं जर आपल्याला अभिवचन मिळालंय तर पुरावा कशाला पाहिजे. You don't need proof when you got a word from Him. देवाकडनं शब्द आलाय ना, मग पुरावा कशाला पाहिजे. You don't need proof if you have met Jesus. येशूंना जर आपण भेटलोय ना, तर पुराव्यांची गरज नाही. God doesn't need to come with you. देवाने तुझ्या बरोबर यायची गरज नाही. His word goes ahead of you. देवाचा शब्द तुझ्या अगोदर जातो, काम करतो. सगळीकडेच तू देवासोबत असलं पाहिजे असं काही नाही. देवाचा शब्द अगोदर जाऊन काम करूनही टाकतो. If Jesus has said it, जर येशू बोलले you need to understand तर तुला कळलं पाहिजे that you have to rest in Him. की तू येशूंमध्ये विसावा घ्यायचा आहे. The moment Jesus says He lives, ज्या क्षणाला येशू म्हणतात मी जिवंत आहे, किंवा ज्या क्षणाला येशू म्हटले तो मुलगा जिवंत आहे, death loses its hold. मग काय, मृत्यूचा ताबा सुटतो. The moment Jesus says ज्या क्षणाला येशू म्हणतात you are blessed, तू आशीर्वादित आहेस, curse leaves its hold. शाप सोडून निघून जातात. शापाची पकड दिली होते. You don't need to understand. सगळं समजून घ्यायची गरज नाही. Just trust the one who speaks. केवळ जो बोलतोय त्याच्यावर विश्वास ठेव. The miracle may be far from your eyes, चमत्कार तुझ्या डोळ्यांपासून लांब असेल, but not far from God's hand. पण देवाच्या हातापासून लांब नाही ना. Amen. आमेन. Believe first, see the miracle later. पहिले विश्वास ठेव, नंतर चमत्कार पहा.
That's faith. त्याला विश्वास म्हणतात रे. And God will honor this kind of faith. आणि असल्या पद्धतीच्या विश्वासाचा देव मान करेल. बाकी काय सगळं दिसतंय आणि मग म्हणायचं माझा विश्वास आहे, त्यात मजा नाही. पण दिसत नाहीये तेव्हा म्हणायचं माझा विश्वास आहे, तो खरा विश्वास आहे. Say, I believe म्हणा माझा विश्वास आहे, things are going to change. गोष्टी बदलणार आहेत. Say, I believe म्हणा माझा विश्वास my आहे, condition is changing माझी अवस्था बदलणार आहे. because Jesus is with me. कारण येशू माझ्या सोबत आहे. Because Jesus spoke the कारण word. येशू शब्द बोललेले I आहे. will not cry. मी रडणार I नाही, will not grumble. मी तक्रार करणार नाही, I will not be disappointed. मी नाराज होणार I नाही, will not be depressed मी नैराश्यात जाणार नाही. because God is with me कारण देव माझ्या सोबत आहे. and things will change. गोष्टी बदलणार आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. A man came to me एक माणूस माझ्याकडे आला. and he said, Pastor, मला म्हणाला पास्टर I had a serious problem in my hips. माझ्या मांडीत काहीतरी त्रास होता त्याला. Doctor said, तर डॉक्टर त्याला म्हणाले I need a hip replacement माझी मांडी जी आहे त्याची रिप्लेसमेंट करायला हवी and it would cost in lakhs. आणि लाखोमध्ये त्याचा खर्च होईल. He said, Pastor, I didn't know what to do. तर तो म्हणतो पास्टर मला तर कळतच नाही काय करायचं, कळलंच नाही मला काय He करायचं. came with his young wife and 2 small kids, त्याची बायको तरुण जोडपं, तरुण बायको, 2 लहान मुलं घेऊन आला. one in her arms, एक मूल हातात होतं, one beside her. एक मूल खाली चालत होतं. I had compassion on him. मला कळवळा आला त्या माणसाचा. I said, I will pray to God in the name of Jesus. तर मी त्याला म्हणालो मी देवाला प्रार्थना करीन येशूंच्या नावात. He said, Pastor, you didn't understand. तर तो म्हणतो पास्टर तुम्हाला कळलं नाही मी काय सांगतोय. I have never been here before. मी कधी इथे आलेलो नाही अगोदर. Someone told me to come here कोणीतरी मला सांगितलं इथं या म्हणून and I came. आणि आलो मी. And then मग Jesus touched me. येशूंनी मला स्पर्श केलाय And 90% of the pain is gone. आणि 90% माझ्या वेदना गेलेल्या आहेत. I can walk again. मला चालायला जमतंय आता. Even the doctors are shocked. आणि डॉक्टरांना पण आश्चर्य वाटतंय. And his wife was smiling. आणि त्याची बायको हसत होती. She was so happy. एवढी आनंदी झाली. And he said, म्हणाली pray for the remaining 10%. मग तो म्हणाला की अजून 10% जे बाकी आहे त्यासाठी पण प्रार्थना करा. So I came to you to pray for me for the 10% also. तर ते 10% जे अजून बाकी आहे त्याची प्रार्थना तुम्ही माझ्यासाठी करावी म्हणून मी आलोय. And then he added, मग अजून बोलला I wanted to meet you for long, म्हणे बऱ्याच दिवसांपासून मला तुम्हाला भेटायची इच्छा होती. but today आज God made it to happen. देवाने घडवून आणलं आणि माझी तुमची भेट झाली. I know of another man who said, अजून एक माणूस मला माहित आहे जो म्हणाला for 15 years 15 वर्ष I wanted to meet you, मला तुम्हाला भेटायची इच्छा होती. and today I met you. I am so blessed. आज मी पहिल्यांदा तुम्हाला समक्ष भेटतोय, मी आशीर्वादित झालो. People have been waiting to meet me for years. लोक वर्षोनवर्ष मला भेटायची वाट पाहतायत. Why? का? Because I have got Jesus with me. कारण येशू माझ्या सोबत आहेत म्हणून. Praise God. बाकी काही नाहीये. Jesus still heals, येशू अजूनही आरोग्य and देतात God brings people at the right time. आणि देव बरोबर लोकांना योग्य वेळेला आणतो. Jesus said येशू बोलले in Matthew 11 verse 28, मत्थ्याचा 11वा अध्याय 28वे वचन, come to me, माझ्याकडे या all who are very tired, अहो सगळे कष्टी बाराक्रांत दमलेले थकलेले, all who are very burdened, जे सगळे ओझ्याने भरलेले all who are carrying heavy loads, आणि जे सगळे ओझं घेऊन फिरतायत, and I will give you असे rest. सगळे माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. Praise God. देवाला धन्यवाद. When life is not working, जीवन जेव्हा काम करत नाही आणि जीवनाचा गाडा जेव्हा अशक्य होतो, give your heart to the one who never fails. तेव्हा अशाला तुझं हृदय दे की जो तुला कधी अपयश देणार नाही. Praise God. आमेन. You are not stuck, you are being still in God's hands. तू अडकलेला नाहीयेस, तू देवाच्या हातात शांत आहेस. Amen. आमेन. Restlessness grows when we chase results instead of resting in God. आपण रिझल्टच्या मागे धावायला लागलो, परिणामांच्या मागे धावायला लागलो ना की आपल्यामध्ये अस्वस्थता वाढते आणि मग आपण देवामध्ये शांती घेत नाही. Let go of the outcome. जो काही परिणाम होईल तो होईल, ते सोडा. God is already writing the ending page, देव ऑलरेडी तुझं शेवटचं पान लिहितोय. and you त्याला are माहिती stuck आहे. in the first page. त्याला माहितीये देव ऑलरेडी तुझं शेवटचं पान लिहितोय आणि तू पहिल्या पानातच अडकलाय. See, peace is not found in control, शांती ताबा ठेवण्यात, नियंत्रण ठेवण्यात नाही. trying to control everything. सगळं नाही, माझा कंट्रोल I will पाहिजे, do it. I will do it. माझं नियंत्रण पाहिजे, माझ्या ताब्यात पाहिजे, सगळं मला सांगायचं, मुझे फोन करो. इथे नाही, हम ऊपर फोन करते. Peace is never found in controlling things, शांती कधीही गोष्टींचा कंट्रोल ठेवण्यात मिळत नाही. saying I will do it. मी करीन, मी करणार, I can do it. मी करू शकतो, मी I have करणार, the मी power to do it. करीन, माझी शक्ती आहे, मी करीन, मला जमतं, you मी will करणार. become more restless. नाही, असं केलं की अस्वस्थता आणि बेचैनता वाढते.
It's found only in surrender. शांती फक्त देवाला 100% समर्पणात आहे. The moment you surrender to God, ज्या क्षणाला तुम्ही देवा शरण याल, peace will come. शांती येईल. का आता ह्याच्या पुढे माझं नाही, हे सगळं तुझं आहे. Many years back, अनेक I वर्षांपूर्वी was trying to make things happen. मी सुद्धा ना गोष्टी घडवून आणायचा प्रयत्न करायचो, I had no peace. पण मला शांतीच नव्हती. मग The day I said, पण ज्या दिवशी मी असं म्हणालो ना I surrendered to you. की मी तुझ्या शरण येत आहे, You take charge. तू ताबा घे, I have peace मला शांती आली. because He is working for कारण me. आता तो माझ्यासाठी काम करतो. Praise God. देवाच्या हातात सोडा, ते हात बेस्ट हात आहेत. Just because nothing is changing doesn't mean God is not working. आणि केवळ काहीच बदलत नाहीये म्हणून देव काम करत नाहीये असा तर्क तुम्ही लावू नका. You don't need all the answers. तुम्हाला सगळी उत्तरं एकसाथ मिळायची गरज नाही. तुम्ही कोण? You need the one who holds them. ज्याच्याकडे सगळी उत्तरं आहेत तो तुला गरजेचा आहे, तो तुझ्याकडे पाहिजे. Trust is choosing peace even when the peace does not make sense. विश्वास म्हणजे काय? अशाही परिस्थितीमध्ये शांती निवडायची की ज्या परिस्थितीमध्ये शांती निवडणं ऍक्च्युली आपल्याला अर्थहीन वाटतं की नाही नाही या परिस्थितीत शांती नको निवडायला. अशाही परिस्थितीत शांती निवडणं म्हणजे विश्वास. Praise God. आमेन. Restlessness says it's not working. अशांती काय म्हणते? नाही होणार, नाही हो रहा, हो रहा ही नहीं. Peace says God is working. शांती म्हणते ऐसे कैसे नहीं हो रहा है, देव काम करतोय, हो रहा है, हो रहा है, क्यों नहीं हो रहा? प्रभु काम कर रहा है, तुझे दिख रहा नहीं करके तुझे लगता हो नहीं रहा, वो बड़ा है बहुत. When the plans fail, remember, योजना जेव्हा तुझ्या निकामी होतात तेव्हा लक्षात ठेव, God never fails. देव नाही कधी निकामी होत. तुझी योजना फेल झाली रे, अरे पण देव नाही कधी फेल होत ना रे. Amen. आमेन. Restlessness isn't about tiredness or stress. अस्वस्थता म्हणजे तू दमलाय, तुला टेन्शन आलंय असं नाही. It's a deep inner feeling, a sense that something is wrong, something amiss, something not working. आतून सारखं जाणवणं काहीतरी गडबडलंय बाबा, काहीतरी बरोबर नाहीये बाबा, See, हे जाणवणं सारखं. people will give you many practical advice. लोक तुम्हाला व्यावहारिक सल्ले खूप देतील They will try to help you to move from past painful memories आणि लोक तुम्हाला मदत करतील आणि म्हणतील भूतकाळातल्या तुझ्या सगळ्या कडू आठवणी तू काढून टाक, मूव्ह ऑन, गो हेड, पुढे जा. they will tell you. लोक असं म्हणतील They will even, give you tools. आणि तुम्हाला अशी काही हत्यारण साधनं देतील. They will say, do yoga, त्यातलं एक म्हणजे लोक म्हणतील योगासनं कर, do meditation, मनन कर, ध्यान धर, eat good food, चांगलं जेवण घे, आहार चांगला खा, go for a short vacation, थोडं सुट्टीला जाऊन ये, कुठेतरी हवा पालट करून ये. have a healthy routine. आणि तुझं जे रुटीन आहे रोजची दिनचर्या ती थोडी आरोग्यवान ठेव. जरा जिम बिमला जात जा, Laugh a little more. थोडं हसत जा, सारख्याच आठ्या. See, all this can help the mind and body to an extent. हे सल्ले सगळे चांगले आहेत, आपली मनाई नाही आणि काही प्रमाणात त्यातनं मदत होईल, नाही असंही नाही. But does it help your soul? पण जीवाला काय मदत होणार आहे Does त्यातनं? it change your situation? परिस्थिती बदलते का त्यातनं? No. परिस्थिती नाही If you बदलत. laugh, how the situation will change? तू हसून हसून परिस्थिती कशी बदलणार आहे? It will not change. हसून हसून परिस्थिती कशी बदलेल? If you go for a vacation, you come back home, the problem is still there. त्रासात होता तू म्हणून तू सुट्टीला गेला हवा पालट करायला, आल्यानंतर परत तेच आहे, ये रे माझ्या मागल्या. You need God देव लागतोच ना. to solve the problem. देवाची गरज आहे बेटा, समस्या सोडवायला देवाची गरज आहे असं मला तुम्हाला सांगायचं आहे. So that even if you don't go for a vacation, if your problem is solved, you are happy. That itself is a vacation. जरी तुम्ही पैसा खर्च करून हवा पालट करायला सुट्टीला गेला नाहीत तरी देवामुळे तुमच्या समस्या सुटणार आहेत. छानच आहे ना मग. That's vacation. तीच आपली सुट्टी आहे. Because the real problem is not just in the mind, it's in the soul. कारण खरी समस्या मनात नाहीये, जीवात आहे, It's in your circumstances. तुझ्या परिस्थितीत आहे. You need your nerves to be calmed. तुझ्या नसा आहेत ना, नसा त्या खवळल्या आहेत, त्या शांत व्हायला पाहिजेत. या तुझ्या नसा खवळल्या आहेत, त्या शांत व्हायला पाहिजेत. You need a smile back on your faces. हे जे हास्य आहे ना ते परत आलं पाहिजे चेहऱ्यावर. See, you can give a plastic smile, हा प्लास्टिक तुम्ही हसू शकता, प्लास्टिकचं खोटं खोटं पण your soul will still whisper, जीव तरी बोलेल I'm not okay. मी बरा नाहीये. तू हसली खरी खोटी खोटी सगळ्यांसमोर, पण मला काही बरं वाटत नाहीये बरं का, माझा जीव अजून अशांत आहे. That's because the soul was made for something more than comfort. कारण तुझा जीव जो आहे ना आणि कशासाठी तरी बनलाय,
It was सौख्य made नाही. for a connection with God. देवाच्या संपर्कासाठी बनलाय. त्याला देव हवाय. तुझा जीव अनाथ झालाय. त्याला प्रभू हवाय. Restless is not just about your day being very hard. आणि बेचैन झालो. आज मी इतका बेचैन झालो ना, कारण माझा दिवस फार वाईट गेला म्हणून नाही काही. Or your day being very bad. का तुझा दिवस वाईट गेला म्हणून तू बेचैन झाला. No. नाही. It's about your soul being disconnected from God. तुझा जीव देवापासनं तुटलेला आहे ना, म्हणून तू बेचैन आहे. It's a hunger deep inside of you. तुझ्या हातून तुला भूक लागलेली आहे. That no sleep, no holiday, no therapy, no habit can fully satisfy. आणि ती भूक कुठल्याही पद्धतीची सुट्टी म्हणा, थेरपी म्हणा, हसणं म्हणा, कशानेही भागत नाही. Only Jesus can reach that deep place of yours. फक्त येशूच तुझ्या त्या जीवापर्यंत पोहोचू शकतात. हा जीव. Only His presence bring peace that will stay with you forever. त्याचा सहवास शांती आणतो, जी शांती तुझ्या सोबत कायम राहील. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Psalm 62 verse 1, स्तोत्र 62:1, my soul finds rest in God alone. माझ्या जीवाला फक्त देवातच शांती सापडते. My soul finds rest in God alone. माझ्या जीवाला फक्त देवातच शांती सापडते. Yes, take care of your body. हा, तुमचं शरीर तुम्ही सांभाळा, जपा. Take care of your schedule. तुमचं जे काही रोजची दिनचर्या आहे ती सुद्धा सगळी सांभाळा, नीट करा. That's wise. ते बरोबरच आहे, ते सुज्ञ आहे. But if you really want rest, पण खरोखर जर तुम्हाला विसावा हवा असेल bring back your soul home. तर जीव घरी परत आण. And your home is in the Father's house. आणि तुझं घर बापाच्या घरात आहे. God's house. तुझ्या जीवाचं घर बापाच्या घरात आहे, म्हणजे देवाच्या घरात आहे. Because only God can quiet the storm that lives inside of you. कारण फक्त देवच तुझ्या आतमध्ये राहणाऱ्या वादळाला शांत करू शकतो. That's why Bible says in Amos 5 verse 4, म्हणून तर आमोसचा 5वा अध्याय आणि 4थं वचन बायबल म्हणतं, God is saying, देव बोलतो, come to me माझ्याकडे या and you shall live. म्हणजे तुम्ही जगाल. God is saying देव सांगतोय in Amos 5 verse 4, आमोसचा 5वा अध्याय आणि 4थ्या वचनात देव म्हणालाय, come to me माझ्याकडे या and you shall live. म्हणजे तुम्ही जगाल. It's so simple, it's so clear. किती साधं आहे, किती क्लिअर आहे, See, it's किती सोपं आहे, strong. किती बलवान आहे. God is not asking for religion. देव धर्म मागतच नाहीये. He is inviting you for a relationship. देव तुला नातं मागतोय की माझ्याशी नातं बांध ना. He says, come to me. देव म्हणतो माझ्याकडे ये. Not to rituals, काही प्रथा करायला नाही, not to empty routines, का काही तुझ्या त्या दिनचर्या करायला नाही. but come to me. माझ्याकडे ये. Don't bring your candles, कॅन्डल बिंडल काय नको आणू. your garlands, मला हार your नको. flowers, your coconuts. हार, फुलं, मेणबत्त्या मला काही नको. He says, come to me. देव म्हणतो माझ्याकडे तू ये, तू. My son, give me your heart. माझ्या मुला तुझं हृदय दे. मी नेहमी एक वाक्य बोलत असते, मला तुमचं काही नको. मग तुम्हाला काय पाहिजे? मला तू पाहिजे. Life begins when you seek God. जीवन कधी सुरू होतं? जेव्हा तू देवाला शोधतो. You don't need more religion. जास्त धर्माची गरजच You नाही. need more of God. जास्त देव हवा आहे. Amen. तुला जास्त देव गरजेचा आहे. And when you seek God, आणि देवाला जेव्हा तू शोधशील, you stop just surviving, you start living. तेव्हा केवळ असा तू कसा बसा जगणार नाहीयेस, भरघोस जीवन मिळेल. That's what Jesus said. असं येशू म्हणाले. I will have come to give you life and life in abundance. मी तुम्हाला जीवन द्यायला आलोय आणि तेही भरपूर जीवन द्यायला आलोय. Rituals cannot save your soul. बाकी रूढी प्रथा वगैरे ठीक आहे, पण त्यातनं जीव वाचत नाही. God can save your soul. देव तुझ्या जीवाला वाचवू शकतो. Amen. Amen. Life begins at the feet of God. कारण जीवन देवाच्या चरणी सुरू होतं. ओ हालेलुया. आमेन. Life begins at the feet of God. जीवन देवाच्या चरणी सुरू होतं. Real peace is not found in tradition. खरी शांती परंपरांमध्ये सापडत नाही. It's found in a relationship with God. ती देवाशी नातं मानल्यावर सापडते. Talk to God every day. देवाशी रोज बोला. Talk to Jesus every day. येशूशी रोज बोला. And see the change that will take place. आणि मग जो बदल येईल तो बघा. आमेन. Your soul has not awakened yet. तुझा जीव अजून जागा नाही झालेला. The soul will awaken when it seeks God. तुझा जीव जेव्हा देवाला शोधेल तेव्हा जागा होईल. Your soul is sleeping. तुझा जीव आता झोपलाय. When it touches God,
पण त्या जीवाने एकदा का देवाला स्पर्श केला, then actually you start breathing. मग तुझा श्वास सुरू होईल. Amen. आमेन. So stop chasing shadows. तर सावल्यांमागे धावणं बंद करा. Come to the source of all life. सगळ्या जीवनाच्या स्रोताकडे या. Stop pretending that you have life आणि तुझ्याकडे जीवन आहे असं फक्त दाखवू नकोस. when you are hardly breathing. जेव्हा तुझा श्वास जेमतेम सुरू आहे, बनावटी नको. Come to the truth. सत्याकडे या. It's knowing God's holding what you can. हे But you जाणून cannot. घेणं, हे जाणून घेणं की जे मी नाही धरू शकत ते सगळं देव करेल. He will hold. देव धरेल हे जाणणं. Let us leave the pretentious life. ते ढोंगी जीवन नको ना आता, ते सोंगाड्याचं जीवन नको ना, बास ना आता. We don't want to show anybody. कोणाला काय किसको क्याही दिखाना है My बेटा. pain बस is real. माझ्या वेदना खऱ्या आहेत. जेव्हा My मी म्हणते trouble मला is दुखतंय, real. मला खरोखर दुखतंय, माझे त्रास पण खरे आहेत, I need a real God म्हणून मला खरा देव गरजेचा to आहे solve my problems. माझ्या समस्या सोडवायला. Someone said to me, कोणीतरी मला म्हणालं, Pastor, पास्टर I don't have peace. मला शांती नाही. How do I find it? मला शांती कशी सापडेल? I said, मी म्हणालो, peace starts when you know God loves you. जेव्हा तुला कळेल की देवाचं तुझ्यावर प्रेम आहे तेव्हा शांती सुरू होईल. And today, आणि आज know it जाणून घे that God loves you. की देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. Bible says बायबल म्हणतं in John 3:16, योहान 3:16, God so loved the world देवाने जगावर इतकं प्रेम केलं that he gave his only begotten son Jesus Christ, की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त दिला that whoever believes on him की जो कोणी येशूवर विश्वास will ठेवेल not perish त्याचा नाश होणार नाही, but will have eternal तर त्याला life. अनंत काळचं जीवन म्हणजे मोक्ष मिळेल. Something good is going to happen tonight. काहीतरी चांगलं आज रात्री घडणार आहे. You have wasted your years तुम्ही तुमची वर्ष वाया घालवलेली आहे trying to make things happen. सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या प्रयत्नात, And today you are disappointed. आणि आज तुम्ही नाराज झालाय, You are broken. तुम्ही तुटलेले आहात, You are shattered. विखरलेले आहात, You are restless. अशांत आहात, बेचैन आहात. Noise alone cannot solve problems. एक गोष्ट नेहमी समजून घ्या, आवाज, गडबड, गोंधळ आणि गोंगाट नेहमी प्रॉब्लेम सोडवतात असं नाहीये. There is power in the silence. शांततेत पण सामर्थ्य आहे. When your heart is silent before God, जेव्हा तुझं हृदय देवासमोर शांत होईल my God will work in silence. तेव्हा माझा देव त्या शांततेत काम करेल. And all the noise that couldn't get your work done, आणि ज्या सगळ्या गोंगाटातनं तुझं काम झालं नाही, your work will get done by the silence of my God. ते तुझं काम माझ्या देवाच्या शांततेत होऊन जाईल. God says, देव बोलला, be still and know that I am your God. शांत राहा, उगा राहा आणि जाण मी तुझा देव आहे. God is going to do it. देव करणार आहे. He's going to calm your restless souls. देव तुझ्या अशांत जीवाला शांत करणार आहे. Like the boiling water. जसं उकळणारं पाणी असतं ना, Many souls are like the boiling water. तसे अनेक जीव उकळतायत, नुसते उकळतायत. And when the water keeps on boiling, आणि पाणी जेव्हा सारखं उकळत राहतं ना, there is no water left. तेव्हा पाणी राहतच नाही ना, त्याची वाफ बनून ते उडून जातं. Your life ebbs away. तसं तुझं जीवन पण वाफ बनून उडून जात आहे. Don't. नको ना असं करू. Let God work for you. एकच आयुष्य आहे, कशाला वाया घालवतो? देवाला तुझ्यासाठी काम करू दे. Be humble नम्र राहा, and God will exalt you. देव तुला उन्नती दे. Tonight He's going to touch you. आज रात्री देव तुला स्पर्श करेल. Many things are going to happen. अनेक गोष्टी घडणार आहेत. Blessings will be released in your life. आशीर्वाद तुझ्या जीवनावर मोकळे होतील. Jesus is going to touch you tonight. येशू तुला आज रात्री स्पर्श The करतील. evil will go. सगळं अरिष्ट निघून जाईल. Demonic forces will go. सैतानी शक्त्या निघून जातील And you will see a change आणि coming. तुला बदल येताना दिसेल. Are you ready to cry before God? तयार आहात देवासमोर रडायला? Yes. तयार Then आहात? raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात वर कराल One hand place on the afflicted part of आणि your being. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा. And cry out to God. डोळे करा बंद आणि रडून देवाचा धावा करा. And let God work for you. देवाला तुमच्यासाठी काम करू दे. Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me. चला मग माझ्या मागून प्रार्थना बोला. Say, my God, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा, I'm in a tremendous time. मी फार वाईट वेळेत आहे. I'm going through lots of trouble. मी फार त्रासातून जात I आहे. don't know what to do. मला समजत नाही मी काय करू. But my eyes are upon पण you. माझे डोळे तुझ्यावर आहेत. Help me at this moment. मला मदत कर या क्षणाला. If you don't
help me, जर तुम्हाला मदत केली नाही then I am a gone case, तर मला Lord. मेल्यात जमा धर दे बाप्पा. Lord Jesus, प्रभू येशू, please forgive my sins. प्लीज माझ्या पापांची मला क्षमा कर, Cleanse me. मला साफ कर, Wash me, be मला careful. धुवून काढ Make me clean. आणि मला स्वच्छ कर, Make me holy. मला पवित्र कर, Come into my heart माझ्या हृदयात ये, and change my life. माझं जीवन बदल. Oh God, माझ्या देवा, I'm looking to मी you. तुझ्याकडे पाहत आहे, I'm restless. मी अशांत आहे, I've lost my peace. माझी शांती गेलेली आहे. Jesus, come येशू ये and touch me. आणि मला स्पर्श कर, Touch me. मला स्पर्श कर, Touch me. मला स्पर्श कर. Jesus is coming now. येशू येत आहेत आता. See, he's touching the पहा, people. येशू लोकांना स्पर्श He's करतात, touching the people. येशू लोकांना स्पर्श करतात. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात. Leave. सोड, Leave the people in Jesus' name. सोड या लोकांना येशू, Leave the people in Jesus' सोड या name. लोकांना येशूंच्या नावात. That sickness is going. तो आजार जात आहे, That pain is त्या going. वेदना जात आहेत, That sickness is going तो आजार now. आता जातोय In Jesus' name. येशूंच्या नावात. Every body pain. सगळ्या अंगवेदना, People who are experiencing body pain. ज्या लोकांना अंगवेदना होत आहेत, I command you in the name of मी आज्ञा Jesus. करतो येशूंच्या नावात. Leave. सोड In Jesus' name. येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. People suffering with headache. ज्या लोकांना डोकेदुखी आहे, Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य दे in the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात Let the healing take place. आरोग्य घडून येऊ Let the दे, healing take place. आरोग्य घडून येऊ दे Now in Jesus' name. आता येशूंच्या नावात. Swelling in the stomach. पोटावर आलेली सूज, Somebody's stomach is swollen up. एका माणसाच्या पोटावर सूज आली The आहे. Lord Jesus is touching you. प्रभू येशू तुला स्पर्श करताय. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा हो. Come on, call, call, call. चला सर्वांनी धावा करा, करा, करा. Call on the name of Jesus. सगळ्यांनी येशूंच्या नावाचा धावा Let करा. him touch your life. येशूना तुमच्या जीवनाला स्पर्श करू दे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. In the name of Jesus. येशूंच्या नावात In the बरे name व्हा. of Jesus. येशूंच्या नावात बरे In व्हा. the name of Jesus. येशूंच्या नावात. Lumps in the body. अंगावर आलेल्या गाठी, People who have lumps in the body. त्या लोकांच्या अंगावर गाठी आल्या आहेत. Be healed in Jesus' येशूंच्या name. नावात बरे व्हा. Let those lumps vanish in त्या Jesus' गाठी name. येशूंच्या नावात निघून जाऊ In दे. the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Arthritis. संधिवात, People suffering with ज्या arthritis. लोकांना संधिवात झाला, Lord Jesus, have mercy on them प्रभू येशू त्यांच्यावर दया कर and heal them आणि त्यांना आरोग्य दे. in Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. People suffering with ज्या ulcer. लोकांना अल्सर झालंय, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Check up in your bodies. आपलं शरीर तपासा. Something is happening. काहीतरी घडत आहे, Something is happening. काहीतरी होत आहे. It's the power of Jesus. ते येशूंमधलं सामर्थ्य He is आहे. touching you येशू now. तुला आता स्पर्श करतात. From here till the gate, इथून गेट पर्यंत Jesus is moving. येशू सगळीकडे He is चालतात. touching you now. येशू तुला आता स्पर्श करतात. Receive his healing in त्याचं Jesus' आरोग्य name. आता येशूंच्या नावात स्वीकार. Tumor. ट्यूमर, People who have त्या tumor. लोकांना ट्यूमर झालं, Lord Jesus, touch प्रभू them येशू त्यांना स्पर्श कर and heal आणि them त्यांना आरोग्य दे. in Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Problem in the eyes, डोळ्यांचे आजार, blind eyes. आंधळे डोळे, Lord, touch them, प्रभू Lord, त्यांना स्पर्श कर and heal आणि them. त्यांना आरोग्य दे. Deaf ears, बहिरे खान open it up in Jesus' name. येशूंच्या नावात उघडू Let दे. it be opened in Jesus' ते name. बहिरे खान येशूंच्या नावात उघडू दे. Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही, let them rise in Jesus' त्यांनी name. उठून चालायला लागू दे. In येशूंच्या the नावात. name of Jesus. येशूंच्या नावात. Weakness, अशक्तपणा, weakness in the body, शारीरिक अशक्तपणा let it go in Jesus' name. निघून जाऊ दे. येशूंच्या Come on, नावात. call, call, call. चला सगळ्यांनी धावा करा, Say, करा, Jesus, करा. heal me now. म्हणा, येशू मला आता बरं कर. Jesus, touch me येशू now. मला आता स्पर्श कर. Jesus, deliver me येशू मला now. आता सुटका दे. And He will touch you. येशू तुम्हाला स्पर्श His करतील. power will come येशूचं upon you. सामर्थ्य तुमच्यावर येईल. Thyroid problem, थायरॉइडचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Thyroid problem, be healed. थायरॉइडचा आजार येशूंच्या नावात बरा होऊ दे. Somebody is suffering with piles problem एका माणसाला मूळव्याधाचा आजार आहे. for a long, long time. अनेक दिवसांपासून त्याला तो आजार Lord आहे. Jesus, प्रभू येशू touch that त्या person. माणसाला स्पर्श कर Heal that person आणि of त्या the piles माणसाला problem. आरोग्य दे मूळव्याधापासून. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Problem in the lungs. लंग्स मध्ये असलेले Lord त्रास, Jesus, heal. फुफ्फुसांमध्ये असलेला त्रास येशूंच्या नावात बरा Heal कर. their lungs in Jesus' त्यांची name. फुफ्फुस येशूंच्या नावात बरी कर. Kidney problem. किडनीचे आजार, Stone in the kidney. किडनी झालेले खडे Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Liver problem. लिव्हरचे आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Frozen shoulders. फ्रोझन शोल्डर, People खांद्याला having frozen shoulders. ज्या लोकांचा खांदा दुखतो, खांदा हलवता येत नाही, Just raise your hand and आपला start हात moving your वर करा, hand. हात हलवायला लागा. Be
healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Polio, पोलिओ be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. Bleeding trouble, रक्तस्त्रावाचा आजार Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर. and be healed in Jesus' येशूंच्या name. नावात बरे व्हा. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Cancer, कॅन्सर be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Tuberculosis, क्षयरोग, receive the healing in आपलं Jesus' आरोग्य name. येशूंच्या नावात स्वीकार. Now you devil आता सैताना who is troubling the people, जो लोकांना त्रास देतो I command you in the name of तुला मी Jesus. आज्ञा करतो येशूंच्या नावात Leave. सोड. You devil go. सैताना जा. Devil go. सैताना जा. In the name of Jesus. येशूंच्या नावात जा. Devil leave in Jesus' name. सोड सैताना येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या So the नावात. devil is going. सैतान चाललाय. Devil is going. सैतान चाललाय In Jesus' name. येशूंच्या नावात. He cannot touch you. सैतान तुला हात लावू His शकत नाही. power is going. त्याचं सामर्थ्य जात आहे. All the divination power. सर्व तंत्र मंत्र विद्या All witchcraft power. चेटूक करणी Leave सोड in the mighty name of Jesus. येशूंच्या महान नावामध्ये. In the mighty name of Jesus. येशूंच्या महान नावात. You also say it. तुम्ही पण Say, म्हणा. devil leave me in म्हणा, Jesus' name. सैताना मला सोड येशूंच्या नावात. Say, devil leave me in Jesus' name. सैताना सोड मला येशूंच्या नावात. Leave my body in Jesus' माझं name. शरीर सोड येशूंच्या नावात. Leave my family in Jesus' माझा name. परिवार सोड येशूंच्या नावात. Leave my business in माझा Jesus' व्यवसाय name. सोड येशूंच्या नावात. Leave my workplace in Jesus' name. माझं ऑफिस सोड येशूंच्या नावात. And now the devil is going away. आता सैतान निघून He चाललाय. is going away. आता सैतान निघून He चाललाय. is defeated in Jesus' सैतान name. हरला येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Every curses leave in सगळे Jesus' name. शाप येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Every poverty leave in Jesus' सगळं name. दारिद्र्य येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Every fear leave in Jesus' सगळी name. भीती येशूंच्या नावात जाऊ दे. Every doubt leave in Jesus' सगळ्या name. शंका येशूंच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. You also say, तुम्ही पण म्हणा. curses leave me in मला Jesus' name. शाप मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Curses leave me in Jesus' name. शाप मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Say, fear leave me in Jesus' मला name. भीती मला येशूंच्या नावात सोडून जाऊ In दे. the name of Jesus. येशूंच्या नावात. Every vices leave in Jesus' name. सगळ्या वाण्या येशूंच्या नावात बंद होऊ दे. Smoking, drinking, chewing tobacco. सगळी व्यसन, दारू पिणं, सिगरेट पिणं, तंबाखू Leave in पिणं Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Become brand new in Jesus' name. आजपासून येशूंच्या नावात नवीन कोरे बना. Lord, I pray. प्रभू मी प्रार्थना करतो. Bless them, Lord. त्यांना आशीर्वाद दे. Financially bless them. आर्थिक आशीर्वाद त्यांना दे. Those who are in debts, remove them from debts. ज्यांना कर्ज झालंय त्यांचं कर्ज काढ. Those who need a house, give them a ज्यांना house. घर हवी आहेत त्यांना घरं दे. Those who need two-wheelers, four-wheelers, bless them, Lord. ज्यांना 2-4 चाकी गाड्या हव्या आहेत त्यांना तो आशीर्वाद दे. Those who want to fly abroad, help them, ज्यांना Lord. फॉरेनला जायचंय त्यांना त्यासाठी मदत कर. Fulfill their heart's desires. त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण कर. Whatever they desire, जे काही त्यांच्या हृदयामध्ये इच्छा आहे give it to them in Jesus' ती सगळी name. त्यांना येशूंच्या नावात पूर्ण करून दे. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Amen and amen. Amen, amen. Praise God. आमेन. देवाला धन्यवाद. Give a big clap to Jesus. आणि एक जोरात आता येशूंसाठी टाळी वाजवा. Now don't worry. आता काळजी करू नका. Have faith. विश्वास ठेवा. Walk in faith, विश्वासाने चाला. not by sight. डोळ्याला दिसतंय त्याने नाही. If you walk by faith, जर तुम्ही विश्वासाने चाललात you will see it. तर तुम्हाला दिसेल And God will show it to आणि you. देव तुम्हाला दाखवेल पण. Things will change. गोष्टी बदलतील. Be humble. नम्र राहा. Don't be like the world. जगातल्या लोकांसारखे नका बनू. Worldly people are fighting everywhere. आज जगिक लोक आपल्याला सगळीकडे नुसती भांडणच करताना दिसतात. You just trust God. तुम्ही देवावर विश्वास ठेवा. Pray. प्रार्थना करा. Seek God's face. देवाला रोज शोधा. प्रार्थना Always करा. do good. चांगलं काम करा. And see God will be on your side. देव तुमच्या बाजूने उभा राहील.